हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला माझं सकाळचं थोडं आणि संध्याकाळचं थोडंसं असं रुटीन शेअर करणार आहे. तर सकाळी उठल्यानंतर माझा बराचसाच वेळ खरं तर पसारा लावण्यात गेला, अर्धा पाऊण तास. कारण एवढी खेळणी सगळे खूप दिवस झाला मी चेक नव्हतं केलं, तर वेगवेगळी ठिकाणी भरून वगैरे ठेवली आणि त्याच्यानंतर सगळं झाडू मारून वगैरे घेतला आणि याच्यात बराचसाच वेळ गेला. त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे करून घेतली आणि मग इथं स्वयंपाकालाच लागली. आज स्वयंपाकाला लवकर यासाठी तर विही स्कूलला जाते, तर तिच्यासाठी आता थोडंसं काहीतरी बनवून देणार होते. आणि कालच मी सांगितलं की पुरणपोळ्या सगळं पीठ वगैरे सगळं पुरण वगैरे आधीच बनवून ठेवलं होतं. तर मग आता त्याच्यातलंच थोडंसं तिच्यापुरते 1 ते 2 पोळ्या बनवून देते तिला टिफिनला. पोळीवरती मस्त तूप वगैरे टाकून दिलं तिला, रोल करून दिला. तर शक्यतो रोल वगैरे करून दिलं तर ती खाते. तर आता बघू, आता 2 तर दिलंत मी, एवढं तर ती खाणार नाही आहे, पण चुकून जर खाल्ला तर मग म्हणून थोडंफार मी तिला जास्तच दिलं आहे. तर आता टिफिन आणि बॉटल वगैरे देऊन तिची स्कूल बॅग रेडी करून दिली आणि ती पण गेली. त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला आणि आल्यापासून म्हणजे मी येताना शूज तिचे घरीच विसरलेले, तर आता आईने येताना घेऊन आलेली. तर आता तेच मी जरा अरेंज करून ठेवत होते, कारण खूपच आहेत. तर मग इकडं तिकडं पडून असे एक वगैरे होत आहेत. बाहेर अजून 2-3 जोडा आहेत. तर मग माझीही थोडीशी एक होती, ही अजून यूज केली नव्हती. आणि थोडीशी जी काव्याला पण साईज जी छोटी होती तिनं पण जास्त यूज नव्हते केले, तर तिचीही 1-2 चप्पल जी होती तर ती दिली होते विहीसाठी. आणि जे थोडेसे असे मोठे पण एक्स्ट्रा आधीच घेऊन ठेवले होते, तर बरेचसेच असे चप्पल होते तिचे, तर तेच ठेवले. आणि पूर्ण वॉर्डरोब जे आहे ते अस्ताव्यस्त झालेलं आहे आणि रिपेअर करायचं होतं, तर ते करून घेतलं. तर मी जेव्हा पण लावेन तर तुम्हाला दाखवेन नक्की. तर मी इकडे थोडंसं ते काम करत होते, तोपर्यंत ह्यांचं चाललेलं क्लिनिंगचं काम. तर आता पूर्ण आता पाणी वगैरे 24 तास येतं, तर त्यामुळं आता इथं आधी जे म्हणजे जास्त बकेट वगैरे ड्रम वगैरे इथं होते, तर ते असे थोडेसे डाग पडले जास्त. आणि हे पाणी जे आहे तर इथलं खारं पाणी आहे, त्यामुळे त्याचे पाण्याचे डाग लगेच पडतात. तर आता तेच हार्पिकने डाग जे आहेत तर ते पूर्ण निघतात आणि हे बऱ्यापैकी निघतात. जर जास्त टाकलं हार्पिक तर आपण पूर्णच निघतात. हे बघू शकता, असं पूर्ण लगेच व्हाईट होतं. पण एवढ्या सगळ्याला खूपच लागेल, त्यामुळे मग थोडंसं असं स्प्रेड करत हेच घासून घेतलं याने आणि मग बाथरूम वगैरे क्लीन करून घेतलं. त्यानंतर मग मी लागले स्वयंपाकासाठी. तर स्वयंपाकामध्ये आज बटाट्याची भाजी आणि डोसा बनवणार आहे. तर दुपारचं जेवण वगैरे झालं. मग शेगडी जी होती ती परत आणि लीक थोडीशी होती, त्यामुळं मग हे गेले रिपेअर करायला. तर दुपारी गेले हे 2-3 वाजता आणि 4 वाजले तरी ह्यांना एवढा म्हणजे यांचा पत्ताच नाही. खाली जे ड्रेनेजचं काम चालू होतं सोसायटीमध्ये, तर तेच करत बसले होते. यायला यांना 4च वाजले. आणि परी जरी हे कुठं गेले तर लगेच आता मागं लागते, पूर्ण राडा करून ठेवते घरात असा. तर यांना बरोबर 4 वाजले, त्यामुळे मला काहीच काम करता नाही आलं, कारण परी आता खूपच त्रास देते. म्हणजे तिच्या बाजूनं असं हालूच देत नाही. तर बाल्कनीमधलं पण पूर्ण सामान वगैरे नीट अरेंज केलं. ड्रम वगैरे जे लागत नाही तर आता ते बाल्कनीमध्ये काढून ठेवले. तर मी उद्या दाखवते, नंतर मला व्हिडिओ बनवायचंच राहून गेलं ते.
तर आता इथं मी रात्रीचा स्वयंपाक करते आणि रात्रीच्या स्वयंपाकामध्ये पण आज पुरणपोळी. सकाळी फक्त विहीपुरत्या 2 केलेल्या, आता पूर्ण जेवढं पीठ वगैरे होतं तर ते संपवून टाकते मी सगळं, कारण ऑलरेडी काल बनवलं होतं. तर आज आता सगळं संपलं पाहिजे म्हणून मग सगळ्याच पोळ्या ज्या होत्या त्या बनवून टाकल्या. त्याच्यानंतर मग इथे थोडेसे पापड फ्राय करून ठेवले, कारण उद्या आहे अंगारकी चतुर्थी. तर मग त्यासाठी आधीच थोडेसे पापड फ्राय करून ठेवले, कारण ह्याच्यात भजी करणार आहे मी आणि मग नंतर मग तेल खराब होणार, मग म्हणून आधीच उपवासाचे पापड जे होते तर ते तळून ठेवले उद्यासाठी थोडेसे. आणि मग लगेच आता इथं भजी बनवायला घेतली. तर आज बटाटा भजी बनवणार आहे, कारण वडे वगैरे वडे पण बनवायचे, कारण आईने येताना परत आणि पानं आणलेत. तर मी सांगेनच ते का बनवते वगैरे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता लगेच मग ह्याच्यात भजी जी होती तर ती बनवून घेतली आणि पुरणपोळी भजी आणि जी म्हणजे वरणासारखी जी आमटी असते डाळीची, तर ती आमटी होती आणि ह्याच्यासोबत मग जेवण केलं. जेवणानंतर सगळे भांडे वगैरे आवरले आणि मग तोपर्यंत दूध ठेवायचं होतं, तर दूधच खराब झालं होतं. मग आता दुधाचं काय करायचं, तर मग म्हणून पनीर बनवायला घेतलं. 2 लिंबू याच्यात पूर्ण असे पिळून टाकलेत, त्यामुळे हे लगेच सुट्टा झालं. तर लिंबू जास्त पिळला की लगेच त्याचं दूध जे आहे तर ते फुटतं आणि व्यवस्थित असं मोकळं होतं. तर आता पूर्ण हे दूध जे आहे तर ते आधी एका कॉटनच्या कपड्यात सगळं गाळून घेते व्यवस्थित. आणि हे घरी जर पनीर बनवायचं असेल किंवा आपल्याला बऱ्याचशाच रेसिपी असतात ह्याच्या, म्हणजे ह्याच्यापासून रसमलाई वगैरे भरपूर काही काही बनवू शकतो, तर त्यावेळी पनीर लागतंच. मग हे घरगुती असं बनवलेलं एकदम बेस्ट. पण पूर्ण 1 लिटर दूध होतं आणि पूर्णच खराब झालेलं. मग आता ते सगळं तर टाकायला मला नाही होत, म्हणून मग इथं पनीर बनवून ठेवलं आहे आणि स्वच्छ पाण्याने एक वेळ धुवून असं पूर्ण पाणी काढून आता इथं रात्रभर आता हे नितळत ठेवलं. आणि उद्या चतुर्थी होती, मग त्यासाठी इथं साबुदाणा भिजवून ठेवते. तर 1-2 वेळेस स्वच्छ पाण्याने साबुदाणा धुवून घ्यायचा आणि हाताच्या बरोबर एक असं आपलं बोट जे पुढचं असतं तर तेवढंच असं बघून असं बरोबर तेवढंच पाणी ठेवायचं, म्हणजे कधीच पाणी जास्त होत नाही. साबुदाणा जो होतो तर रिकामा असा मोकळा होतो. तर साबुदाणा भिजून मग बाहेर गेले, तर विहीचा इकडे चालला होता होमवर्क. आणि आजचा व्हिडिओ एवढाच. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला